गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। दिव्यांग व एकल महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन। दिव्यांग निराधार एकल महिलांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी दिव्यांग साधना संघ व लोकसाथी एकल महिला सामाजिक संस्थेच्या वतीने नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्याशी चर्चा करत दिव्यांग बांधवांनी आपल्या समस्या मांडत लवकरच प्रश्न सुटतील अशी आशाही व्यक्त केली आहे। नाशिक जिल्ह्यात दिव्यांग बांधवांसह निराधार, विधवा, वृद्ध आदी समाजातील अतिदुर्बल घटकांचे प्रश्न गंभीर असून अनेक शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहे। तसेच या घटकांसाठी असलेल्या कायद्याच्या प्रशासनाकडून प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने या घटकांवर अन्याय होत असल्याचा आरोप करीत दिव्यांग साधना संघ नाशिक तसेच लोकसाथी एकल महिला सामाजिक संस्थेच्या वतीने 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता जुने CBS बस स्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला। मोर्चात दिव्यांगासह वृद्ध, निराधार, एकल महिला सहभागी झाल्या होत्या। यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता। दिव्यांगांच्या योजना राबवताना जिल्हा व तालुका समितीवर दिव्यांग संघटनेच्या प्रतिनिधींची नेमणूक करावी आदी मागण्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा करत स्थानिक स्तरावरील प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले। यावेळी राज्याध्यक्ष श्रीराम पाटणकर, जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र मोरे, लोकसाथी एकल महिला संस्थेचे अध्यक्ष समाधान घोडेस्वार, दीपक घोळे, संतोष रोकडे, देवका गांगुर्डे, दशरथ महाले, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिगंबर पाटोळे आदी उपस्थित होते। आज आपल्या नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयाकडे आपण सर्व जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंध, अपंग, निराधार महिला, विधवा सगळे बांधव घेऊन आज आपण विविध समस्या व मागण्या घेऊन आपण आज एक आक्रोश मोर्चा घेऊन आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आपण आज आलो होतो आणि आपल्या मागण्या आपण माननीय जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या आहे। तरी अशा असताना माननीय जिल्हाधिकारी यांना आपला सहकार्य त्याने आपल्या मागण्या समजून घेतल्या आणि त्याच्यावर ते त्या स्तरावरून ते तात्काळ कार्यकर्ता आश्वासन दिलेलं आहे। तरी मी आजच्या या आक्रोश मोर्चाबद्दल सगळे आलेले सगळे आपले दिव्यांग बांधव साधना संघाच्या वतीनं खूप खूप मी धन्यवाद करतो आणि जर शासनाने आमच्या मागण्या जर पूर्ण नाही केल्या तर परत याहून चुकटीने आम्ही इकडे येऊन रस्त्यावर आंदोलन करू असं बी देखील मी या ठिकाणी एक विनंतीपूर्वक आवाहन करतो। आज महाराष्ट्रातील गेले 38 वर्ष सक्रिय असलेली भारतीय जनता पार्टीची 2001 साली अपंगांची स्वतंत्र जनगणना करण्यास लावून प्रमोद महाजनजीने 2001 साली ज्यावेळी कायम भाजप विरोधी पक्षात होतं त्यावेळी एक अपंगांचा विभाग काढून दिलेल्या संघटने जिचं नाव आहे दिव्यांग साधना संघ त्याच्या वतीने मोर्चा काढलेला होता। त्या मोर्चामध्ये आज कलेक्टरशी भाषण करताना कलेक्टरला सूचना देताना ज्या कलेक्टरने आज अमित शाह देशाचे गृहमंत्री, मुख्यमंत्री आणि बाकी उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये असताना सुद्धा कलेक्टर साहेबांनी वेळात वेळ काढून आम्ही त्यांना इकडनं निवेदन पाठवलं पोलिसांच्या वतीने की आम्ही जर आम्हाला आज कलेक्टरने मीटिंग नाही दिली तर आम्ही कलेक्टरच्या समोरचा रस्ता बंद करणार आहोत। तर कलेक्टरने आमची विनंतीला मान देऊन येऊन आमच्या सर्व मागण्या सविस्तर नीटपणे ऐकून घेतलेल्या आहेत। बोलताना त्याची जी बॉडी लँग्वेज होती ती अतिशय पॉझिटिव्ह होती। त्यामुळे आमच्या सर्व अपंगांना अपेक्षा आल्या आहेत की लवकरच आमच्या अपंगांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत आणि विशेष करून ग्रामीण स्तरावरील नाशिक हा ग्रामीण जिल्ह्यातला ग्रामीण जिल्हा आहे आणि या ग्रामीण जिल्ह्यावरील अपंगांच्या समस्या या कायम कागदावरतीच असतात, त्याच्यात कुणी अंमलबजावणी करत नाही। त्याकरता आमच्या या जिल्ह्याचे प्रमुख मच्छिंद्र मोरे ते संपूर्ण अंध आहेत, परंतु ते या कार्याकरता प्रत्येक तालुक्यामध्ये आठवड्यातून 2 दिवस जाऊन तिकडच्या अपंगांच्या समस्या समजून घेऊन त्याने मार्ग काढतात आणि त्यातूनच आजचा मोर्चा निर्माण झालेला प्रत्यक्षात आलेला आहे। आणि म्हणून सर्व उपस्थित अपंग साधना संघाच्या कार्यकर्त्यांना, उपस्थितांना, अपंग साधना संघाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने मी त्यांचे आभार मानतो। आणि विशेष करून पोलीस खातं आम्हाला पोलिसांना आम्ही सांगितलं आम्ही रस्ता रोखणार, पाटणकर मुंबईवरनं नाही इंदोरवरनं आलेला आम्हाला सहकार्य केलं, त्याने आम्हाला सहकार्य केलं। मी पोलिसांचे आम्ही विशेष आभार मानतो आणि अंदर की ये बात है पोलीस हमारे साथ है। एस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी अशोक निकम, दिंडोरी। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।